राजू सर, आज आपण पत्रकार नव्हे तर एक नागरिक म्हणून इथे उपस्थित झाले आहात, तर तुम्ही या मोर्चाबद्दल काय बोलणार? आज जे युवकांनी त्यांच्या न्याय हक्कासाठी, विद्यार्थ्यांनी न्याय हक्कासाठी जे मोर्चा काढलेला आहे ते सर्व म्हणजे त्यांच्या न्याय हक्कासाठी काढलेला आहे. आणि राहिला विषय, मी पत्रकार आहे हे मला मान्य आहे, पण सर्वात अगोदर राज्याचा आणि देशाचा रहिवासी आहे आणि एक बाप म्हणून माझ्या आद्य कर्तव्य आहे त्या विद्यार्थ्यांचा, आणि माझा मुलगाही शिक्षण घेतो आहे आणि विद्यार्थ्यांचा हितार्थ या मोर्चात सहभागी होणे माझा आद्य कर्तव्य होतं. मॅडम, आज इथे जे विद्यार्थी आहे त्यांनी एक SDM ऑफिसकडे येऊन आपला निषेध व्यक्त केलेला आहे. जंतर मंतरवर जे प्रोस्टेट होत आहे आणि हे जे परीक्षाचे पेपर लीक होत आहे याच्या विरुद्ध त्यांनी हे लढा सुरू केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त आपण काय बोलू? होते शिक्षण मंत्री, त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी जो एल्गार मोर्चा काढला त्या संदर्भात आम्ही आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्यांना जाहीर पाठिंबा दिला आणि आमची पाठिंब्यामध्ये मागणी होती की नीट परीक्षेमध्ये वारंवार होणारे जे परीक्षेमध्ये विलंब होत आहे किंवा घोटाळे होत आहेत ते व्हायला नको आणि याच्यामध्ये जे कोणी मंत्री असतील किंवा अजून कोणी अधिकारी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आम्ही यांना सांगितला होता पाठिंबा देताना की दिल्लीमध्ये जंतर मंतरमध्ये जेव्हा उपोषणाला लोक बसलेले होते आणि जेव्हा ते आपली संसदेमध्ये जेव्हा जाण्यासाठी निघाले शांततेच्या मार्गाने, तर भारतीय संविधानातील आर्टिकल 19 आणि भारतीय संविधानातील आर्टिकल 21 हे देशातल्या प्रत्येक नागरिकाला आपलं मत मांडण्याचा आणि मोर्चा काढण्याचा आणि सरकारकडे प्रश्न विचारण्याचा संविधान त्यांना अधिकार देतो. असा अधिकार असताना त्यांच्या अधिकाराचं कुठंतरी हनन झालेलं आपण बघितलेलं आहे. हनन याच्यासाठी आपण म्हणू, जेव्हा शांत पद्धतीने तिथं मोर्चा निघत होता तेव्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने लाठीचार्ज करण्यात आला, त्यांच्यावर गोळे फेकण्यात आले, काहींना करंट लावण्यात आलं. तर कुठेतरी हे त्यांच्या अधिकारांचं हनन त्यावेळेस पोलीस प्रशासनाने केलं, जे आता देशाने बघितलेलं आहे. कारण की पोलीस प्रशासनाला लाठीचार्ज करताना बॉडीतल्या सवेतील भाग असेल, डोकं असेल, मान असेल किंवा छाती असेल या ठिकाणी मारण्यास मनाई असते. असा कायदा असताना देखील पोलिसांनी विद्यार्थ्यांचे डोकं फोडले, मांडीवर मारलं, छातीवर मारलं, आया बहिणींना, महिलांना, विद्यार्थ्यांना त्यांचे कपडे फाडले, अमानुषपणे त्यांना क्रूरतेने मारलं, जसं काही ते आपल्या देशातले आतंकवादी होते. अशा पद्धतीला तिथल्या प्रशासनाने आपल्या विद्यार्थ्यांवर अत्याचार केले. हे अत्याचार कुठंतरी थांबले पाहिजे. त्यासाठी आम्ही त्या पोलीस प्रशासनाचा तिथं धिक्कार करतो की त्यांच्या अधिकार असताना तुम्ही विद्यार्थ्यांना ज्या अमानुषपणे मारहाण केली त्या शासनाने त्या सर्वस्त पोलीस प्रशासनाला निलंबित करावं असं आमची विद्यार्थ्यांच्या वतीने सरकारला मागणी आहे. आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. देशामध्ये जे विद्यार्थी आहे हे आपल्या देशाचं उज्ज्वल भविष्य आहे आणि उज्ज्वल भविष्य आज रस्त्यावर येत आहे. त्यांना तुम्ही ढकलताय, त्यांना मारताय, इतकं क्रूरतेने त्यांच्यावर अत्याचार केलं. त्यामुळे आपल्या इंडियामध्ये कुठंतरी एक शोकांतिका वाटते, कुठंतरी आपल्या अधिकाऱ्यांचं हनन होताना आम्ही सर्वसाधारण व्यक्ती बघतोय. त्यासाठी प्रशासनाने आज रोजी जे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जे इथं निवेदन प्रांत साहेबांना दिलेलं आहे ते वरिष्ठांना पाठवून शासनाने यावर दखल घ्यावी, विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल लवकरात लवकर घ्यावी अशी मी प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या वतीने आणि या भुसावळ शहराच्या वतीने मी विनंती करेन. धन्यवाद मॅडम, आपण आपले विचार आमच्या चॅनलवर मांडले यासाठी धन्यवाद. खान साहब, आप जो ये युवा और विद्यार्थियों के मोर्चे में आए, इसके बारे आप इसमें सहभाग हुए, इसके बारे में क्या कहना चाहेंगे? मैं राजू भाई आपके चैनल का शुक्रिया अदा करता हूँ कि उसने मुझे आपके इस पर बाइट देने के लिए मौका दिया. देखो, ये जो बच्चे जंतर मंतर पे जो आंदोलन कर रहे हैं और उसका जो इफ़ेक्ट है, इसका जो शेड है जो हमारे शहर में जो आज देखने को मिल रहा है, ये सारे के सारे जो बच्चे हैं ये हमारे हैं और ये बच्चे हमारे देश का भविष्य है और इनके हक के लिए हम जो है तो आज निकले हैं. और जो इनके ऊपर लाठीचार्ज हुआ और जो मिलिट्री का और पुलिस का जो बल प्रयोग किया गया दिल्ली के अंदर, हम सब मिलके यहाँ के नागरिक इसका निषेध करते हैं. अगर कानून ये है कि
स्कूल के अंदर शाला में अगर कोई टीचर बच्चे पे हाथ उठाता है या उसको सज़ा देता है तो उसकी जो है तो पुलिस कार्रवाई का एक कानून बना हुआ है। तो वही बच्चे जब बड़े होकर रोड पर अपना हक मांग रहे हैं तो उनके हक को प्रतिशत देने की बजाय सरकार ने उनके ऊपर लाठीचार्ज कैसे किया। और जब एक शिक्षक पे कार्रवाई हो सकती तो ये जो लोगों ने लाठीचार्ज किए इनके ऊपर कार्रवाई क्यों। ये देश के बच्चे हैं, छोटे हैं, इनसे गलतियां हो सकती, लेकिन जो पद पे बैठे हुए बड़े, इनका काम था कि बड़े होने के नाते इनके कंधे पे हाथ रख के इनको समझाया जाए, ये भूल कर सकते, बड़ों का काम इनको समझाना है, सही राह पे लाना है। लेकिन ये जो तरीका हिटलर शाही का, ये बहुत ही गलत है और असंवैधानिक है। मैं इन सब को, जितने भी आज हमारे शहर के बच्चे जो शिक्षण ले रहे हैं, एजुकेशन कर रहे हैं, उनके ताल्लुक से और जंतर मंतर पे प्रोटेस्ट करने वाले के लिए मैं एक कविता लिख के लाया हूँ। उस कविता के माध्यम से उनका हौसला बढ़ाना चाहता हूँ। राजू भाई, वो कविता के बोल है, बड़ा चल चला चल, तूफानों से लड़ा चल, कदम न रुके चला चल, सर न झुके चला चल, कांटों से भरी यहाँ राहें है, सच के साथ तू है चला चल, मुश्किलें भी थी भूत में यानी पास्ट में, और ऐ दोस्त थी बहुत रुकावटें, भगत राजगुरु अशफाक की राह पे तू चला चल। इस आंदोलन का अंजाम क्या और फैसला हो किसकी तरफ, तू संघर्ष पथ पे कदम बढ़ा, न सोच बस चला चल, सारा देश तेरे साथ में, हम भी है तेरे साथ में, है मुल्क का भविष्य तू, इसी सोच से तू चला चल, आंधियां भी आएगी टकरा के बिखर जाएगी, सीना रख हिमालय सा, बस यही सोच के तू चला चल। उसे ताकत का गरूर है, वो समझता है हम मजबूर है, संघर्ष 100 सालों का, आजादी मिली एक दिन, हम भी तनवीर इसी मिट्टी से है, यही सोच कर तू चला चल। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। भाव का ठरणार नाही। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व जाती धर्माला घेऊन आणि त्यांची काळजी घेऊन स्वराज्य स्थापन केलेले होते। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान रचित आहे, हे एका धर्मासाठी आणि एका जाती धर्मासाठी नव्हे तर संपूर्ण देशातील सर्व धर्म जाती समाजासाठी त्यांनी संविधान रचलेले आहे। आणि दिल्ली जे मोर्चा है विद्यार्थी युवा करता है, त्यांच्यात जे अमानुष लाठीचार्ज होत आहे आणि त्यांना त्यापासून वंचित ठेवण्याचे जे षडयंत्र रचलेलं आहे त्या विरोधात आम्ही निषेध करतोय। आणि दिल्लीत जे विद्यार्थी म्हणा, युवा म्हणा, जे मोर्चात सहभागी झालेले आहे ते सर्वांसाठी न्याय हक्कासाठी लढा देत आहे आणि त्यांच्यावर अमानुष हल्ला आणि लाठीचार्ज करणे हे कुठपर्यंत हे अमानुषपणा आहे,